गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. आज आपल्या चिंतनाचा दशक 6 समास 5वा माया ब्रह्मनिरूपण. आजच्या या समासांमध्ये जो आपण अभ्यास करणार आहोत यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा उहापोह आपण सगळा आधी केलेलाच आहे. पण आता इथे आपल्याला पुन्हा एकदा माया आणि ब्रह्म हे सविस्तरपणे अभ्यासायचं आहे. या समासाचं नावच माया ब्रह्म निरूपण आहे. प्रत्येक वस्तूला अथवा दृश्य पदार्थाला व्यक्त आणि अव्यक्त अशी 2 अंगे असतात. असंख्य दृश्य पदार्थांनी बनलेल्या या विश्वाला देखील अशीच 2 अंगे आहेत. एक व्यक्त अंग आणि दुसरं अव्यक्त. व्यक्त अंग म्हणजे पंचमहाभूतांचं केलेलं आहे आणि अव्यक्त अंग हे आत्मस्वरूप होय. मग विश्वाच्या व्यक्त अंगाला समर्थ माया म्हणतात तर अव्यक्त अंगाला ब्रह्म म्हणतात. अव्यक्त ब्रह्म दृश्य व्यक्त विश्वाचे अधिष्ठान आहे. मागच्या समासात श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की माया व ब्रह्म याचे स्वरूप कसे असते. म्हणून याच प्रश्नाला धरून पहिल्याच ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत. श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे श्रोता वक्तयांच मीसे निरूपण ऐका श्रीराम. की या प्रश्नाच्या निमित्तानेच तुमच्या आमच्या साधकांना सुद्धा माया आणि ब्रह्म याबद्दलचं संपूर्ण निरूपण या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे. आपण शाळेमध्ये जेव्हा परीक्षेला जात होतो तर परीक्षेमध्ये एक प्रश्न असायचा की फरक स्पष्ट करा. अगदी त्याचप्रमाणे समर्थांनी इथे माया आणि ब्रह्म यातला फरक स्पष्ट करून आपल्याला सांगितलेला आहे. ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार ब्रह्मासी नाही पारावार मायेची आहे श्रीराम. की ब्रह्म आणि माया ही दोन्हीही तत्वे एकदम परस्परांच्या अत्यंत विरुद्ध आहेत. हे परोपरीने आपण समजावून सांगितले आहे समर्थांनी, पण आपणही त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस हाही निर्णय केला की शेवटी ब्रह्म हेच निरुपाधिक तत्व असून संतांना शरण गेल्यावरच त्याचं ज्ञान होते असं म्हटलं आहे. ब्रह्माला निर्गुण निराकार असं म्हटलं आहे कारण ब्रह्माला एकही गुण नाही. तर माया मात्र त्रिगुणात्मक म्हणजे मायेत सत्व रज तम हे 3 गुण असतात. म्हणून ब्रह्म निर्गुण तर माया सगुण आहे. ब्रह्म निराकार म्हणजे ब्रह्माला आकार नाही तर माया साकार म्हणजे मायेला आकार आहे. सृष्टीत प्रत्येक वस्तूला आकार आहे त्याला माया हेच त्याचं कारण आहे. कारण सगुण साकार असलेली माया परिवर्तनशील आहे व कालांतराने तिचा नाश होतो. ही माया सृष्टीत संपूर्ण व्यापून असते. पण तरीही तिला मर्यादा आहे. पण निर्गुण निराकार ब्रह्म मात्र बदलत नाही
व त्याचा कधी नाशही होत नाही. ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. कारण ब्रह्म कसं आहे तर ब्रह्म अमर्याद आहे. ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचल चपळ ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी श्रीराम. की ब्रह्म अत्यंत विमल म्हणजे कशाचाच मल नाही असं आहे. आणि शिवाय हे ब्रह्मतत्व अत्यंत स्थिर असून त्याला कुठलीच उपाधी नसलेले निरुपाधिक तत्व आहे. तर माया अत्यंत चंचल आहे म्हणजे अनिश्चित आहे आणि शिवाय ती गतिशील आहे. ही माया ही ईश्वराची उपाधी आहे असल्यामुळे मायेचे उपाधी हेच तिचं स्वरूप आहे. आणि आपण जेव्हा ब्रह्मतत्वाचा आणि मायेचा विचार केला तेव्हा आपण म्हटलं होतं की ब्रह्माला मायेची उपाधी आहे आणि ती उपाधी बाजूला केल्याबरोबर ब्रह्म दिसते म्हणजे अनुभव येतो. हा अभ्यासही आपण केला होता. म्हणून मायेची उपाधी हे तिचं स्वरूपच आहे. माया म्हणजेच या जगतात अनुभव या मायेचा म्हणजे या जगतात आपल्याला जो काही अनुभव सतत येतो तो पंच ज्ञानेंद्रियांनी येतो आणि ते कळतो, तो मनाला जाणवतो. ब्रह्म मात्र डोळ्यांना दिसत नाही, मनाला ते जाणवत नाही, ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान होतच नाही. कल्पानंतर मात्र माया निवृत्त होते पण ब्रह्म मात्र जसेच्या तसेच राहते. म्हणूनच चौथी ओवीत समर्थांनी हाच विचार सांगितला. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना, कल्पांतकाळी श्रीराम. की ही माया कल्पांतकाळी ही निवृत्त होते पण ब्रह्म मात्र जसे आहे तसेच राहते. माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना, अज्ञानासी श्रीराम. की माया ज्या नामरूपाने प्रगट होते म्हणजे ती रचे. या दृश्य जगतात अनेक पदार्थ असतात. त्या पदार्थांच्या साह्यानेही अनेक पदार्थही तयार होतात. त्या सर्व पदार्थांनाही नाम आणि रूप असतेच. त्याची त्यांना झीजही असते. तरीही त्या पदार्थांबद्दल जीवाला ममत्व असते. कारण मी दृश्य पदार्थामध्ये जेव्हा सगळं काही करत असते आणि ती पदार्थ डोळ्यांनी पाहत असते तर ते मी देहबुद्धीतून पाहते. म्हणजे मी देह आहे, जग सत्य आहे, मी भोगता आहे आणि जग भोग्य आहे असे अज्ञान जो घट्ट धरून बसणाऱ्याला माया प्रिय असते. म्हणजे तिच्यावर त्याचं ममत्व असतं. पण ब्रह्म मात्र तसं नाही आहे. ब्रह्माविषयी ती उदासीन असते. कारण ब्रह्म निर्विकार असल्यामुळे ते एकमेव असल्याने तिथं दुसरं काहीच नाही. म्हणून मग ब्रह्माला ममत्वाचा प्रश्नच येत नाही. कारण ममत्व किंवा प्रेम करण्यासाठी सुद्धा दुसरी व्यक्ती वस्तू असावी लागते. माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना, माया धरे ब्रह्म धरेना, धारणेसी श्रीराम. की उपजे ते नासे या उक्तीप्रमाणे सर्व दिसणाऱ्या माईक वस्तूंची उत्पत्ती होते म्हणजे जन्म होतो. अशा उत्पन्न झालेल्या वस्तूंचे ज्ञान त्याला सतत होत असते. त्या वस्तू त्याला डोळ्यांनी दिसतात, हाताला त्याचा स्पर्श जाणवतो. त्यामुळे इंद्रिये सारखी तिकडे धाव घेत असतात. त्यामुळे चित्तवृत्ती त्यांना पकडून ठेवते. अशा या मायेच्या अभिव्यक्तीला उत्पत्ती आणि नाश आहे. पण ब्रह्म मात्र उत्पन्नच होत नाही म्हणून त्याचा नाश होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ब्रह्म अविनाशी आहे आणि ब्रह्माचं ज्ञान वृत्तीने होऊच शकत नाही. म्हणून ब्रह्माला वृत्तीच नाही. कारण ब्रह्म म्हणजे काहीच नाही. त्याला नाम नाही, रूप नाही, इंद्रियांनी ते जाणता येत नाही. म्हणून ब्रह्माला वृत्तीच नाही. म्हणून तिथं त्याला पकडण्याचा प्रश्नच येत नाही. माया फुटे ब्रह्म फुटेना, माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना, अविनाशते श्रीराम. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी, माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप श्रीराम. की माया पंचमहाभूत व त्रिगुण यांनी तयार झालेली आहे. म्हणजे तिचे भाग पडले आहेत की पंचमहाभूत आणि त्रिगुण असं तिचे भाग पडलेले आहे.
म्हणजे मायेला अस्ति, जायते, वर्धते, अपचयते, क्षीयते आणि म्रियते असे 6 विकार आहेत. म्हणजे मायेला देह असतो, तो जन्माला येतो, वाढतो, बदलतो, क्षीण होतो आणि नष्ट होतो. आणि त्यामुळे ही माया विकारी आहे आणि ती विकारी असल्यामुळे ती सतत क्रियाशील आहे. काही ना काही तिच्यामध्ये सतत घडामोडी होतच असतात. हेच तिचं स्वरूप आहे आणि अनेक रूपांनी ती प्रगट होते. ब्रह्म मात्र अखंड असल्यामुळे ते खंडतच नाही आणि तिथं कुठलीच क्रिया होत नाही, म्हणून ते अक्रिय आहे, अरूप आहे, त्याला रूपच नाही. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्माचा विवेक, विवेकी जाणती श्रीराम. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्म सार. माया अर्ती पार, ब्रह्मासी नाही श्रीराम. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छा दिली. परी ते निवडून घेतली, साधुजनी श्रीराम. की माया पंचमहाभूतांच्या मिश्रणाने अनेक प्रकारांनी म्हणजे बहुविध झालेली आपल्याला भासते, ती व्यक्त होते व ब्रह्माच्या मानाने ती अल्प असते. तिचा विस्तार, तिचं व्यवहार सामर्थ्य व संकल्प सर्व अगदी बेताचीच असतं. पण अविनाशी ब्रह्म मात्र एकमेव आहे. त्याचा विस्तार, सामर्थ्य व संकल्प अपार आहे. त्याच्या केवळ एका संकल्पाने एवढे ब्रह्मांड निर्माण झाले, इतकी त्या ब्रह्माची किमया आहे. त्याच्या विस्ताराची कल्पना देखील मनुष्याला करता येत नाही. असं हे ब्रह्म अनादि आहे. मायेला मात्र आरंभ व अंत आहे. हा फरक मात्र फक्त विवेक असणाऱ्यांनाच समजतो. असा या मायेचा म्हणजे नामारूपाचा विस्तार सतत दिसत असल्यामुळे त्यामागील ब्रह्म झाकले गेले आहे. आणि झाकलेली वस्तू जर पाहायची असेल तर ती झाकलेली वस्तूवरचं आवरण काढावं लागेल. आवरण काढल्यानंतरच मूळ जे स्वरूप आहे ते आपल्याला दिसते. म्हणजे अधिष्ठानाचा विचार करावा लागेल. म्हणून साधू या अधिष्ठानाचा स्वीकार करतात. त्यासाठी 12व्या ओवीत छान दृष्टांत समर्थांनी दिलेला आहे. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडूनी क्षीर सेविजे. माया सांडूनी अनुभवीजे, ब्रह्म तैसे श्रीराम. ब्रह्म आकाशा ऐसे निवळ, माया वसुंधरा ढवळ. ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी श्रीराम. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे. ब्रह्म ते समची असे, माया ते विषमरूपी श्रीराम. की एखाद्या तलावामध्ये पाणी असते, त्या तलावात पाण्यावर जर शेवाळ आला असेल तर त्यामुळे खालचे पाणी आपल्याला दिसत नाही. पण पाणी जर दिसावं अशी इच्छा असेल आपली, पाहायचं असेल आपल्याला, तर खालचं पाणी दिसण्यासाठी त्यावरचं शेवाळं दूर करावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे नाम व रूप असलेल्या त्या मायेला आधी विचाराने दूर करावे लागेल, नंतर अधिष्ठान असलेल्या ब्रह्माची ओळख होईल. अशी अस्ति भाती प्रिय यामागील सच्चित आनंद रूप असणारं तत्व दृष्टीस पडते. म्हणजेच मुळात अत्यंत आकाशाप्रमाणे स्वच्छ असूनही आकाश जसे ढगाने झाकले जाते, त्याप्रमाणे नामरूपात्मक मायेमुळे ब्रह्मावर आवरण पडते. संत हे आवरण काढून ब्रह्माशी तद्रूप होतात. असे हे ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असून माया मात्र स्थूल आहे. आपण पाहिलं होतं की मायेची 2 रूपे, मायेची नाम आणि रूप हे मायेचा प्रांत आहे आणि सच्चित आनंद ही ब्रह्माची अंग आहेत. म्हणून संत फक्त सच्चित आनंद रूप असल्याला ब्रह्माशी तद्रूप होतात. 15वी ओवी. माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष, ब्रह्मी पक्षची नाही श्रीराम. की माया लक्ष, तर माया हा वृत्तीज्ञानाचा विषय आहे. कारण वृत्ती म्हणजे काय, तर अंतःकरणामध्ये आपल्या 4 गोष्टी असतात की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर सतत मन काही ना काही संकल्प करत असते, बुद्धी निर्णय घेते, चित्त ते धरून ठेवते व अहंकार मी करत असतो. असा हा
माया हा वृत्ती ज्ञानाचा विषय आहे आणि अंतःकरणाने आपण हे सगळं जाणतो, परंतु ब्रह्म मात्र वृत्ती ज्ञानाचा विषय होत नाही. त्यामुळे ज्ञानेंद्रियांनी त्याचे ज्ञान होत नाही. म्हणून येथे माया लक्ष, की कुठपर्यंत ती लक्ष असते? जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत माया ही लक्ष आहे, पण ज्ञान झाल्यावर मात्र ती अलक्ष होते. म्हणजे मला ब्रह्मतत्वाचं ज्ञान मी सद्गुरूंकडून घेतल्यानंतर मायेचा आपण निराश करतो. म्हणजे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ती लक्ष आहे आणि एकदा का ज्ञान झालं की माया अलक्ष आहे. म्हणून माईक जीव द्रष्ट्या असतो तर ब्रह्म केवळ ज्ञानरूपच असते. म्हणून माईक तुर्या अवस्थेत ब्रह्म व माया या दोन्हीही आपल्याला जाणवतात. ब्रह्म मात्र दोन्हीही जाणत नाही, असा पक्षरहित ब्रह्म आहे. ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट, ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जरी श्रीराम. की मायेमुळे जग भासते आणि ते जग आहे हा असा अध्यारोप आहे आणि शास्त्रानुसार मुळात जग झालेलेच नाही. अज्ञानी लोक जग आहे व ते सत्य समजतात. मग हा अध्यारोप आहे, त्याला पूर्वपक्ष म्हणतात. मग जगाचा हा पूर्वपक्ष किंवा हा अध्यारोप का होतो? कारण जग सत्यत्व भ्रांतीमुळे असं आपल्याला वाटतं की जग सत्यच आहे, पण शास्त्र सांगते की माया झालेलीच नाही असे ती सिद्ध करते. त्याला अपवाद म्हणतात. मी ब्रह्म आहे हा वेदांताचा सिद्धांत पक्ष आहे आणि याचा अनुभव संतांना असतो. म्हणून ही माया कशी आहे तर ब्रह्म असताची असे, माया निरसताच निरसे, ब्रह्मास कल्पांत नहे, मायेसी आहे श्रीराम. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नासे सर्व काळ, ब्रह्मची असे श्रीराम. वस्तू नवे बोलिजे ऐसी, माया जैसी बोलिजे तैसी, काळ पावे ना वस्तूसी, मायेसी झडपी श्रीराम. की ब्रह्मस्वरूपाने नित्य आहे आणि माया प्रवाह रूपाने नित्य आहे आणि हा प्रवाह मिथ्या आहे कळले की मायेचा निराश होतो. मग अशा स्थूल असलेल्या मायेला 3 काळांचे बंधन आहे. कारण माया आधी नव्हती, एकटे ब्रह्मच होते. सध्या ती दिसते आहे व नंतर ती नष्ट होते. म्हणजे माया काळाच्या उदरात नष्ट होते. अज्ञानाने तिला आपण आहे असं म्हणतो, पण ज्ञानाने ती नाही म्हटले जाते. म्हणून तिला सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे असं म्हणतात. ब्रह्म मात्र सूक्ष्म आहे, तिन्ही काळात ते असतेच. म्हणून समर्थ त्याला असतची असे असं म्हणतात. नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग, जैसे तैसे श्रीराम. की नाना रूपांनी आणि रंगांनी विविधतेने नटलेली ही सृष्टी जी संपूर्ण आपल्याला दिसते ती सगळी माया आहे आणि या मायेची रूपे नष्ट होतात किंवा बदलतात. ब्रह्म मात्र जसेच्या तसेच असते. म्हणून आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचार, तितुकी माया परमेश्वर, सभ्याय अभ्यंतरी श्रीराम. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा, जळी असोनी नातळे जळा, आकाश जैसे श्रीराम. म्हणून आता हा तपशील पुरे झाला. कारण चर आणि अचर सृष्टीत जे जे काही क्रियाशील गतिमान आहे तो सगळा मायेचा प्रांत आहे आणि मायेचा प्रांत आहे. पण ब्रह्म हे सृष्टीच्या आत आणि बाहेर असे दोन्हीकडे स्थिरच आहे. म्हणून लक्षात घ्यायचे की ब्रह्म हे सृष्टीच्या आत आणि बाहेर संपूर्णपणे व्यापूनच आहे. म्हणून साधकाने या मायिकापासून अलिप्त राहून ब्रह्म अनुसंधानात राहिले असता जन्म मरणातून सुटका होते. परंतु या मोक्षासाठी किंवा या जन्म मरण चुकवण्यासाठी मात्र श्री गुरूंना शरण जावे लागते. संत व श्री गुरु
याचे महात्म्य अपार आहे हे जाणताच त्यांच्या कृपेनेच ब्रह्मांडात व्यापून असलेले ब्रह्म आपल्या हृदयात असल्याचा अनुभव येतो. म्हणून आता समर्थ आपल्याला की ही सृष्टी कशी आहे याचं विवरण करताना पुढच्या समासात सांगत आहेत की हे ब्रह्म कसं आहे. तर त्यासाठी त्यांनी सृष्टी कथन हा समास आता आपल्याला सांगितला आहे. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ती सत्य की मिथ्या. अजूनही ब्रह्म मायाचा इतका सविस्तर उलगडा समर्थांनी केलेला असला तरीही की सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म असते, तेव्हा त्या ब्रह्मस्वरूपात सृष्टी नसते. नंतर जी सृष्टी असते ती सत्य की काल्पनिक असा पुन्हा प्रश्न त्या श्रोत्याला पडलाच आहे. म्हणून त्यांनी एक शंका विचारले की श्रीगुरूंना की तुम्ही सर्वज्ञ आहात, सद्गुरू आहात, तर माझ्या या शंकेचे तुम्ही मला उत्तर द्या. आणि संत आणि श्रीगुरू तर दयाळूच असतात. मग ते म्हणतात की आता मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, तर तू माझ्याकडे पूर्ण चित्त देऊन या प्रश्नाचं उत्तर ऐक. 4थी आणि 5वी ओवी. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्ये सत्यपण सृष्टीचा आले श्रीराम. यद दृष्टम तन्नष्टम येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे, सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे श्रीराम. की भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले की ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातनहा. या सृष्टीतील जीवात्मा माझा सनातन अंश आहे. हे भगवद्गीतेतलं भगवंताचं सृष्टीबद्दलचं सत्य वचन आहे. मग त्याबरोबरच तेच सांगतात आहे की जे दिसते ते नष्ट होते असा न्याय असल्यामुळे ही सृष्टी त्रिकलाबाधित सत्य नाही असंही म्हणावे लागते. मग अशा परिस्थितीत सृष्टीच्या सत्यतेचा निर्णय कसा करायचा आहे. कारण सत्य म्हणावे तर सृष्टी कालांतराने नष्ट होते आणि तिला असत्य म्हणावे तर सध्या ती स्पष्ट दिसते आहे. पण मग या संबंधीचा शास्त्र आणि संत जो काय निर्णय करतात तोच आपण आता पाहूयात. कारण सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही श्रीराम. की सृष्टीमध्ये 3 गुण आणि बुद्धी ही मानवाजवळ असते. त्यामुळे त्यातील काही लोक ज्ञानी असतात तर काही अज्ञानी असतात. मग त्यामुळे अशा प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणे फार कठीण होते. म्हणून आता ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामध्ये एक झगडा सुरू झालेला आहे. म्हणजे भांडण रूपाने संवाद रूपाने इथं रंगवलेला आहे समर्थांनी. त्यामुळे खूप सुंदर समास आहे हा. की इतका छान पद्धतीने म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानाचा संवाद त्याच्यात सांगितला आहे की खरंच आपणही त्याच्यामध्ये एकदम रंगून जातो. अज्ञानी काय म्हणतो की सृष्टी शाश्वत आहे कारण ती त्याला डोळ्यांनी दिसते, त्यामुळे तो त्याला सत्य मानतो. मग ती सृष्टी सत्य मानत असल्यामुळे त्या सृष्टीतील मूर्ती देव दानादी धर्म तीर्थयात्रा व्रतवैकल्ये इत्यादींची फळेही शाश्वत आहे असं त्याला वाटतं. तर ज्ञानी काय म्हणतो की देवादिकांच्या मूर्तीची पूजा करणे हे मूर्खाला शोभते. कारण ज्याची पूजा करावयाची आहे ते सर्व देव ब्रह्मदेवाच्या प्रलयकाली नष्ट होतात, हे मी पैजेवर सांगतो असं ज्ञानी म्हणतो आहे. तर त्याचं उत्तर आता इथून पुढे समर्थ द्यायला सुरुवात करत आहेत. तव बोले तो अज्ञान तरी का करीसी संध्या स्नान, गुरु भजन तीर्थाटन कासया फिरावे श्रीराम. की तो अज्ञानी म्हणतो की तू स्नान संध्या कशासाठी करतोस, तीर्थाटने कशासाठी फिरतोस. कारण जर ब्रह्मज्ञान झाल्यावर पुन्हा सगुणाची पूजा कशासाठी करायची. म्हणून मग ज्ञानी त्याला समजावून सांगतो की आपण कशासाठी जायचं आहे, तीर्थक्षेत्रांना कशासाठी जायचं आहे, स्नान संध्या कशासाठी करायची आहे. तर ज्ञानी त्याला अज्ञानाला उत्तर देतो आहे की
चंद्रचूडाचे वचन सद्गुरूंचे उपासन, गुरु गीता निरूपण बोलिला हरे श्रीराम. की सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये पवित्र ब्राह्मण वास्तव्याला असतात. त्यांच्या सभेमध्ये अध्यात्म श्रवणांचं विवरण चालू असते. त्या संवादात्मक विवरणातून आत्मतत्वाचा निश्चय होत जातो. मग या निश्चयातून आत्मरूप शिवाचा अनुभव येतो. आणि गुरुगीतेमध्ये पण सांगितले आहे भगवान शंकरांनी की श्री गुरुची उपासना करायलाच हवी. मग आता हे ज्ञानाने सांगितल्यानंतर पुन्हा अज्ञानाला म्हणजे श्रोत्याला प्रश्न पडला की मग असं जर प्रत्यक्ष भगवंत शंकरांनी भगवान शंकरांनी जर सांगितले आहे की उपासना करावी आणि गुरूंची उपासना करावी, तर मग गुरुची कैसे भजावे, आधी तयास ओळखावे, त्याचे समाधान घ्यावे, विवेके स्वये श्रीराम. की मग या गुरूंचं भजन कसं करावं, तर गुरूंची ओळख पटवून घेऊन त्यांना शरण जाऊन श्रीगुरूंना ओळखायचे, त्यांच्याकडे जायचे आणि त्यांच्याकडून ज्ञान संपादन करून आपल्या शाश्वत हिताचा प्रश्न त्यांना विचारायचा आणि त्यानंतर विवेकाने त्या ज्ञानाने स्वतःचे समाधान करून घ्यायचे. मग गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, येथे सृष्टी मिथ्या भान, उरेल कैसे श्रीराम. हे सांगण्याच्या आधी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्या सगळ्यांचा परिचयाचा असलेला श्लोक म्हणजे गुरुगीतेत आलेला जो श्लोक आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. की अशा श्रीगुरूंजवळ जाऊन विवेकाने जाऊन त्यांच्याकडनं ज्ञान घेऊन स्वतःचं समाधान करायचं आहे. तर असं श्रीगुरू कसे आहेत याचं वर्णन या श्लोकामध्ये गुरुगीतेत केलेलं आहे. कारण हे श्रीगुरू परमसुखरूप ब्रह्मानंद प्राप्त करून देणारे, ज्ञानाची जणू ओतीव मूर्ती असलेले, सुखदुःखादी द्वंद्वरहित आकाशाप्रमाणे गंभीर व शांत असणारे, तत्वमसी या महावाक्यासारखी वाक्ये ज्यांचा निर्देश करतात असे एकमेव नित्य विमल अचल सर्वांच्या बुद्धीत साक्षीत्वाने राहणारे, भाव व अभाव यांच्या अतीत व त्रिगुणातीत असलेल्या ब्रह्मरूप श्रीगुरूंना वंदन करावे आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्यावे असा उपदेश गुरुगीतेत केला आहे. मग श्रीगुरूंच्या अशा श्रीगुरूंकडून उपदेश घेतल्यानंतर त्याचे ज्ञान झाल्यावर सृष्टी मिथ्या आहे असा निश्चय होतो आणि असे ज्ञान होण्यासाठी तीर्थयात्रा व श्रीगुरूंची पूजा करायला हवी. एवढे सगळे ऐकूनही श्रोत्याचे समाधान झाले नाही व त्याने पुन्हा वाद घालायला सुरुवात केली. 16व्या ओवीत ते समर्थ आपल्याला सांगत आहेत, जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोस कैसे श्रीराम. की तुला आतापर्यंत मी एवढं सांगितलं तरीही तो श्रोताचं काही समाधान झालं नाही आणि तो शिष्याला तो पुन्हा प्रश्न विचारतो आहे की जीव माझा सनातन अंश आहे असं गीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णाने सांगितलेले असूनही तुम्ही श्रीकृष्णाला अज्ञानी आहे असं कसं म्हणतात, असा प्रश्न श्रोता विचारतो आहे. मग वक्ता त्याला उत्तर देतो की गीतेतील या श्रीकृष्ण वचनाचा खरा अर्थ तुझ्या लक्षात न आल्याने त्याचे रहस्य तुला कळले नाही, म्हणून तू अकारण वाद घालत आहेस. मग या प्रश्नाचे उत्तर देताना परस्पर छेद देणारे श्रीकृष्णाचे वचन मीच तुला सांगतो असा वक्ता म्हणतो. आणि मग वक्त्यांनी 19व्या ओवीत म्हटलं आहे, माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुटता आहे श्रीराम. की विभूती योगामध्ये सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे.
अश्वत्थम सर्व वृक्षांनाम. पण पिंपळ भगवंताची विभूती असतानाही पिंपळावर घाव घालताच वृक्ष तुटतो. आणि दुसऱ्या अध्यायात म्हणजे सांख्ययोगामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की स्वतःच्या आत्मस्वरूपाविषयी बोलताना भगवंत म्हणाले, नैनन छंदंती शस्त्रांनी नैनन दहती पावक, असं सांगतात. म्हणजे हे एकदम परस्पर विरोधीच झाले ना, की आत्मरूप मी शस्त्रांनी तुटत नाही, अग्नी त्याला जाळत नाही, पाण्याने ते भिजत नाही, वाऱ्याने ते वाळत नाही, असं परस्पर विरोधी. आणि पिंपळाचं झाड तर उन्मळून पडते हे आपल्याला माहिती आहे. मग असं परस्पर विरोधी बोलण्यातलं खरं कोणतं, की जो पिंपळ तुटतो, जळतो व आत्मा तुटत नाही, जळत नाही, तरीही पिंपळ व आत्मा एक एक कसे, असा प्रश्न त्या श्रोत्याला पडला. पण आपल्या शास्त्रात मग याचा विचार करताना समर्थांनी सांगितले आहे की आपल्या शास्त्रात वृक्षांची पण पूजा सांगितली आहे. सामान्य माणसाला उपासनेसाठी निसर्गातील काही पदार्थांचा उपयोग व्हावा, हा त्यामागे त्यांचा उद्देश आहे. आपण वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करतो. दत्त संप्रदायात औदुंबराच्या वृक्षाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालणारे अनेक लोक आहेत. पिंपळाला कधीही दृश्य फळ नसते, तरीही ते अखंड सावली देत असते. फळाच्या अपेक्षेने पिंपळ वृक्ष कधीच लावलेला नसतो, कारण फळाची इच्छा मनात न धरता सतत कर्तव्य करीत राहावे असे गीतेने सांगितलेले आहे. त्यासाठी पिंपळाचे उदाहरण दिलेले आहे. तो निष्काम कर्मयोग भगवंताने गीतेत जो सांगितला आहे तो पिंपळाच्या उदाहरणाने अगदी स्पष्ट होतो. कारण त्यात सुद्धा त्याला एकही फळ येत नसतानाही ते वृक्ष सतत लावली जातात, त्याची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे मन कर्मयोगामध्ये सुद्धा कर्म करताना आपल्याला निष्काम कर्म करायला सांगितले आहे. त्याने मन शुद्ध होते व ईश्वर प्रसन्न होतो. ही शिकवण पिंपळ वृक्षामुळे मिळते. पिंपळाची पाने अखंड हलत असतात, क्षणभरही स्थिर नसतात. तसाच हा संसार आहे, जो एक दिवसही स्थिर नसतो. हा अश्वत्थ वृक्ष संसाराच्या अनित्यतेची आठवण करून देतो, म्हणून त्याची उपासना सांगितली आहे. विचार केला असता सर्व पदार्थांप्रमाणेच पिंपळही पंचमहाभूतांचाच आहे. मात्र त्यात दडलेले चैतन्य सर्व पदार्थात असते, त्याप्रमाणेच ते अबाधित असते. चैतन्याचा कधी लय होत नाही. सृष्टीतील जड व चेतन दोन्हीही मध्ये चैतन्य असतेच. परंतु हा सगळा विचार गुरुमुखातून श्रवण केल्याशिवाय समजत नाही. 23व्या ओवी. इंद्रियाना मनश्चामी कृष्ण म्हणे मनतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. श्रीराम. की भगवद्गीतेमध्ये सगळ्या त्याच्या विभूतींमध्ये इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगितलं. जर मनच श्रीकृष्ण असेल तर मग मनात निर्माण होणाऱ्या सर्व उर्मी का आवराव्यात. त्या श्रीकृष्णाने मय्येव मना आधस्व मयी बुद्धिम निवेशय असे सांगून मनाला आवरण्यास सांगितले आहे. कारण मन आवरण्याच्या साधनेने मन ज्याच्या सत्तेवर काम करते त्या अधिष्ठानाचा अनुभव येतो. ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला, खडे मांडुनी शिकविला ओनामी जेवी. श्रीराम. की लहान मुलांना शिक्षण देण्यासाठी म्हणजे समर्थांच्या काळामध्ये खड्यांचा उपयोग केला जायचा. खडे ठेवून अंकगणित वगैरे शिकवल्या जात असे. त्यासाठी एक एक खडा मांडल्यासारखी वर्णाक्षरेही पण शिकवत असत. त्यानंतर आपल्याही काळामध्ये आपण लहानपणी सुद्धा पाटीला सुद्धा मणी लागलेले असायचे. म्हणजे मणी मोजून अंक की प्लास्टिकचे छोटे छोटे चौकोनी ठोकळे यावर मुळाक्षरं लिहिलेली असायची. त्यावरून आपण बाराखडी वगैरे शिकत असो. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी येथे तीच पद्धत वापरून हे ज्ञान समजून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ऐसा आहे वाक्यभेद सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा वेवाद कामा नये. श्रीराम. 25वी ओवी. दोन वाक्यात
तत्वासंबंधी जरी आतापर्यंत विसंवाद वाटतो खरा, पण हे सर्व वाद देहबुद्धी निर्माण होईपर्यंतच असतात. देहबुद्धी निर्माण होतात. देहबुद्धीचा निराश केल्याबरोबर याचं रहस्य समजायला लागते. वेदवाक्य, उपनिषद वाक्य, स्मृती वाक्य वरवर पाहता विसंवाद वाटतो, तेव्हा त्यातील श्रीगुरु वाक्याने सुसंवाद साधता येतो. श्रीगुरूंच्या कृपेने सुसंवाद साधता येतो. अशा अनेक मतमतांतर असतात. त्या वाक्यांकडे पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यासाठी शास्त्राने पूर्वपक्ष, सिद्धांत पक्ष, मध्यस्थ या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. पण वादाचा निर्णायक निकाल मात्र श्री गुरुच देऊ शकतात. आपल्या कुटुंबातही अनेक वाद होत असतात, पण घरातील मोठी व्यक्ती निर्णायक निकाल देते. पूर्वीच्या काळातलं सांगते हे, आत्ताचं नाही. म्हणून 30व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, म्हणून वाद वेवाद सांडून कीजे संवाद, तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे श्रीराम. एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी, तया सृष्टीची गोष्टी साचकेवी श्रीराम. की या सगळ्या चर्चेचा समारोप त्यांनी केला आणि मग त्यांनी सांगितले की ब्रह्म एकटे होते. त्या ब्रह्म वस्तूला एकोहम बहुश्याम असं स्फुरण झालं व सृष्टी निर्माण झाली, अशी अधारोपाची भाषा झाली. कारण सृष्टी ही केवळ कल्पना आहे आणि अनंत सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय काल्पनिक, माईक, भ्रमरूप, अनिर्वचनीय व मिथ्या असल्यामुळे कल्पनेपासून निर्माण झालेली सृष्टी सत्य कशी असेल? म्हणून 32व्या ओवीत 32 ते 45 या ओवींचाच पूर्ण एक गट आहे. कल्पनेचा केला देव, तेथे झाला दृढभाव, देवा लागी येता खेव, भक्त दुःखे दुखावला श्रीराम. की अज्ञानावर आधारलेल्या देवाच्या कल्पना उपासकाला कशा आडमार्गाने नेतात, हेच या ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितले आहे. कारण आपण सगळे मूर्तीपूजा करत असतो आणि मूर्तीपूजा ही सुद्धा काल्पनिकच आहे. कारण ती मूर्ती आपण तयार म्हणजे काल्पनिक का? तर कारण ती कशी आहे, सगुणाची पूजा करतो आणि सगुण हे माईक असते. म्हणून ती माईक ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या कल्पनेच्या प्रांतातल्याच असतात. म्हणून कल्पनेने एक देवाची मूर्ती तयार करून हा देव अशी दृढ भावना आपण धरतो. ती मूर्ती कधी चुकून हातातून पडली, फुटली तर भक्ताला अत्यंत दुःख होते. घरातल्या घरात कधी देवाची मूर्ती हरवते. लहान मुले खेळण्यासाठी कधी घेऊन जातात. चांदीची, सोन्याची असेल तर चोरीला जाते. त्या मूर्तीची झीज होते. कधी सोंड तुटते तर कधी हातातून ती पडल्यावर मूर्तीच फुटते. अशा वेळी काहीतरी वाईट घडणार अशा भीतीने भक्ताला भय पण वाटायला लागते. तीर्थक्षेत्रांच्या बाबतीतही असेच घडते की आजही आपल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दुष्ट लोक मूर्तीभंग करताना अजूनही पाहावयास मिळते. आणि समर्थांच्या काळात तर मोगलांचे राज्य होते. त्यावेळेस मूर्तीपूजा किती विद्रूप करत होत्या याचं समर्थ चरित्र जेव्हा कधी ऐकण्यात येईल त्यावेळेस त्याचं वर्णन पण पाहायला मिळेल. कारण इतका त्यावेळेस मोगलांचं म्हणजे मुसलमानांचं राज्य होतं आणि मुसलमान लोक मूर्तीला विद्रूप करत होते. याचा इतिहास त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण अशा सगळ्या देवदेवता अनेक धातूंच्या असतात याचं वर्णन समर्थांनी केलं. आणि प्रत्येकाला आपलीच देवता कशी शक्तिमान आहे असं वाटतं. पण कुठपर्यंत की जोपर्यंत मनासारखं घडते तोपर्यंत देव आहे, सामर्थ्यवान आहे असं मनासारखं वाटते. आणि असं मनासारखं घडलं नाही तर देव या जगातच नाही, देव वगैरे सर्व थोतांड आहे असं काहीच नसते म्हणायलाही आपण मागे पुढे पाहत नाही. म्हणून प्रत्यक्ष ईश्वरही आपल्या या प्रारब्धामध्ये कधीच ढवळाढवळ करत नाही. प्रारब्ध भोगणे अनिवार्य असते हे या अज्ञानाला लक्षातच येत नाही. आपापल्या कल्पनेप्रमाणे तो देवांना त्याने निर्माण केले आणि त्यालाच तो सत्य मानायला लागला. या सगळ्या विपरीत गोष्टींमुळे काय होते की खरा देव काय आहे हे समजतच नाही.
आपल्या कल्पनेप्रमाणे देवांना आपण निर्माण केल्यानंतर ज्याने आपणास निर्माण केले त्या खऱ्या देवाचे ज्ञानच होणार नाही. म्हणून खरा देव या सर्व भ्रामक समजुतींपेक्षा खूप वेगळा आहे. हा विचार चत्वारदेव निरूपणामध्ये सविस्तर येणारच आहे. म्हणून खरा देव कोण हे समजल्याशिवाय खरे ज्ञान होणारच नाही. 46वी ओवी. म्हणून माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती श्रीराम. की दृश्य जगत मिथ्या कसे असते ते त्यांनी आता सांगितले आणि त्यानंतर ते सांगत आहे की संपूर्ण सृष्टी केवळ कल्पनेचा खेळ आहे आणि कल्पना मिथ्या असते. म्हणून मायेने जी सृष्टी निर्माण केली ती पंचभौतिक सृष्टी सत्य वाटते, पण वेदांत शास्त्र व पुराणे यांचा असा ठाम निर्णय आहे की कोट्यावधी प्रकरणांनी विचार करूनही दृश्य सृष्टी मिथ्या आहे असे शक्यच होणार नाही. पण त्याचा जर निराश करायचा असेल, ती सृष्टी मिथ्या नाही आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यासाठी सृष्टी ही कल्पना असते हे सांगताना गोंदवलेकर महाराजांनी खूप छान सांगितले आहे की प्रपंच खेळा ऐसा मानावा. की लहान मुलं जसं भातकुलीचा खेळ खेळताना सर्व खोटे खेळत असतात, कल्पनेनेच त्या संसार मांडतात आणि कंटाळा आला की तो मोडून टाकतात. त्याचप्रमाणे या संसारामध्ये येणारे सुखदुःख सुद्धा ज्ञानी माणसांनी जाणून घ्यावे की तो सगळा मायेचा पसारा आहे आणि जे माईक असते ते सत्य नसते, त्यामुळे तो प्रपंच सुद्धा खोटाच आहे. त्याचप्रमाणे देवाचं सामर्थ्य सुद्धा, ज्या देवाला मी मूर्तीपूजेमध्ये आणले आहे तर त्या देवापेक्षा खरा देव कोण आहे याचा शोध घ्यावा. कारण देवाचं सामर्थ्य वाढते व कमी होते असे कधीच नसते. तो कल्पनेचा खेळ आहे आणि आपल्या प्रारब्धानुसार जे व्हायचे होते तेच होते. मग हे जर खरं आहे तर मग मी का म्हणून सगुण पूजा करावी असाच प्रश्न पुन्हा त्याला पडत चालला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की देवाचा अनुभव घेऊन देवरूप झालेल्या साधू संतांना प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो. म्हणून अनुभवाच्या ज्ञानावरून तो खरा देव पंचमहाभूतांपेक्षा अत्यंत वेगळा आहे हे जाणून घेतले पाहिजे. कारण पंचमहाभूतिक सृष्टी मिथ्या असून तिचे अधिष्ठान रूप सत्य आहे. सध्या जी सृष्टी आपल्याला दिसते ती सृष्टीपूर्वी व संहार झाल्यावरही जे अविनाशी तत्व असते तोच खरा देव आहे, तोच शाश्वत आहे. हा विचार आपण आधी पण अनेक समासांमध्ये केलेला आहे. कारण अधिष्ठान म्हणजे ब्रह्म व अध्यस्थ म्हणजे जगत. या अधिष्ठानावरच जे जगत अध्यस्थ आहे तो केवळ भ्रम आहे. अधिष्ठान सत्य आहे व अध्यस्थ वास्तविक नाहीच. म्हणून शहाण्या माणसाने अधिष्ठानाकडे लक्ष द्यावे, अधिष्ठानाचा विचार करावा आणि त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हावे. 50व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला आता सांगत आहे, एके कल्पनेचे पोटी बोलीचे ती अष्टसृष्टी, तया सृष्टीची गोष्टी सावध ऐका श्रीराम. ही सृष्टी केवळ कल्पना असून ती कशी मिथ्या आहे ठसविण्यासाठी अष्टसृष्टी ही संकल्पना सांगितली आहे. यामध्ये 8 प्रकारच्या सृष्टी सांगितल्या आहेत. त्याचा अगदी शॉर्टमध्ये आपण विचार करूया की कल्पना सृष्टी म्हणजे मनोराज्यांचे जग. कारण प्रत्येक माणूस कल्पना साम्राज्यात रमतो. या रमलेल्या कल्पनेत कित्येक तास आपले निघून जातात आणि मी अमुक करेल तमुक करेल या कल्पनेमध्ये किती वेळ आपला गेला हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. मग ही कल्पना जेव्हा ओसरली की माणूस पुन्हा वस्तुस्थितीमध्ये सापडतो आणि जागृतीमधील स्वप्नाला कल्पनासृष्टी म्हणतात. कल्पनेच्या काळात कल्पनासृष्टी खरी वाटते, पण ही सृष्टी कल्पनेतील आहे आणि कल्पना नेहमी मिथ्या असते. म्हणून ही सृष्टी मिथ्या आहे. दुसरी शब्दसृष्टी सांगितली आहे की एक मातीचा गोळा पाहिला की मातीचे सर्व पदार्थ पाहिल्यासारखे असतात. कारण घट, बोळके, रांजण, सुगडं या सर्वांची नाम व रूपे वेगळी आहेत.
पण त्यात एका मातीशिवाय दुसरे काहीच नाही. त्याप्रमाणे एक ब्रह्मच तेवढे सत्य आहे. नाम व रूप असलेले जगत मात्र मिथ्या आहे. तिसरं सांगितलं आहे प्रत्यक्ष सृष्टी, की जी 5 ज्ञानेंद्रिये व मन याद्वारे कळणारी सृष्टी आहे. डोळ्यांना धडधडीत दिसणारी ही सृष्टी भ्रमरूप आहे हे पटणे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी तैत्तिरीय उपनिषदामध्ये जो सृष्टीचा क्रम सांगितला आहे, की आत्मा, आकाश, वायू, अग्नी, आग, पृथ्वी, औषधी, अन्न आणि पुरुष या क्रमाने सृष्टीची उत्पत्ती झाली. या पुरुषापासून उलट विचार करत गेलं, की हे नाही असा विचार करत गेलं, की उलट विचार केलं, की ती आत्म्यापाशी जाऊन स्थिर झाली, की प्रत्यक्ष सृष्टी आत्मरूप असल्याचा निश्चय होतो. चौथी चित्रलेप सृष्टी. चित्रलेप सृष्टी म्हणजे जसं एखाद्या सुती कापडावर काही चित्र काढलेले असते. रंगाने आकाश, जमीन, सूर्य, पक्षी, झाडे असं सगळं चित्र काढलेलं असतं. मग त्यातील रंग जसे मूळतः कापडाचेच आहेत असं आपल्याला त्या चित्राकडे पाहून वाटते, असा जो भ्रम होतो, त्यामुळे ही जीवसृष्टी आत्म्याची आहे असा अज्ञानामुळे सुद्धा भ्रम होतो. मग स्वप्नसृष्टी. स्वप्नसृष्टी सत्य नाही याचा आपल्याला अनुभव असतोच. जागे झाले की स्वप्न नाहीसे होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था ज्याच्या सत्तेवर भासतात तो आत्माच सत्य आहे. गंधर्वसृष्टी. गंधर्व नगर ही केवळ दृष्टांतासाठी वापरली जाणारी कविकल्पना आहे. आता पावसाळा आहे. पावसाळ्यात आपण पाहतो की आकाशामध्ये ढग जमतात, तेव्हा त्याचे वेगळे वेगळे आकार दिसतात व ते लगेच बदललेले पण दिसतात. कधी ढगांचा आकार पक्ष्यांसारखा दिसतो, तर कधी एखाद्या प्राण्यांसारखा दिसतो. मग हे ढग निर्माण होतात, दिसतात व लगेच लयाला जातात. तशीच सृष्टीसुद्धा कधी सुंदर दृष्टी दिसतात, त्या सृष्टीमध्ये कधी आनंद मिळतो तर कधी दुःख होते, पण ते सर्व लयाला जाते. ब्रह्म मात्र सत्य आणि फक्त आनंदरूपच असते. मग ज्वरसृष्टी. माणसाला जेव्हा ज्वर म्हणजे ताप, की माणसाला जेव्हा खूप ताप येतो आणि ताप तो जर जास्त प्रमाणात वाढला तर त्या तापेमध्ये मनुष्य बडबड करायला लागतो. ती बडबड तो भ्रमामुळे करतो आणि ताप उतरला तर त्याला उतरला की ज्वरसृष्टीचा त्याला विसर पडतो. मग आपण जर त्या व्यक्तीला सांगितलं की तू तापेमध्ये असं जो बडबड करत होता, तर तो त्यावर हसायला लागतो. त्याचप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर सृष्टीच्या सत्तेविषयी ऐकून ज्ञात्याला हसू यायला लागते. दृष्टीबंधन म्हणजे संमोहन, हिप्नॉटिझम, की समोरची व्यक्तीच्या नजरेला नजर मिळाल्याबरोबर समोरची व्यक्ती तो सांगेल तसं करायला लागते. म्हणजे डोळा मिसळल्याबरोबर दुसऱ्या व्यक्तीचा त्याच्यावर प्रभाव पडतो आणि व्यक्ती संमोहित होते. संमोहित व्यक्ती त्याला पाहिजे ते अपेक्षित तसेच त्याच्याकडून वदवून घ्यायला लागते. त्याचप्रमाणे अविद्येने दृष्टीबंधन केल्याने ब्रह्म असूनही आपल्याला सृष्टी दिसायला लागते. पण या 8ही सृष्टी नाशवंत असून ब्रह्म फक्त सत्य आहे. म्हणून ही सृष्टी नाशवंत जाणीती संत महंत, सगुणी भजावे निश्चित, निश्चया लागी श्रीराम. सगुणाचे निआधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे, संत संगे श्रीराम. की संत व महंतांच्या अनुभव घेतलेला आहे की सृष्टी नाशवंत आहे असा त्यांचा अनुभव असल्याने साधकाने मात्र निर्गुणाचे शब्दज्ञान झाले तरी सगुण निरर्थक आहे असं समजून उपासना वगैरे सोडून दिली तर त्याची मात्र फजितीला पारावर राहणार नाही. कारण निर्गुणाचा अनुभवही आलेला नसतो आणि सगुणाचा आधारही सुटलेला असतो. म्हणून निर्गुणाचा निश्चय होईपर्यंत सगुण भजन सोडू नये हेच त्या ओवीत समर्थ सांगतात आहे. म्हणून सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत जायचे असते. संत श्री गुरु सार निर्गुण व असार सगुण समजून सांगतात. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जावे व साधन चतुष्ट संपन्न व्हावे व अनुभव घ्यावा. हाच विचार सगुणाचा पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत.
पण एवढे सगळे ऐकल्यावरही रजोगुणाच्या चंचल मन संशयाने भरलेलेच आहेत. म्हणून शिष्याने पुन्हा प्रश्न विचारला की सर्व सृष्टी मिथ्या असून प्रत्यक्षात मग ती का दिसते? याचे उत्तर मात्र पुढच्या समासात समर्थ आपल्याला देणार आहेत. म्हणून या समासाचा शेवट करताना समर्थ आपल्याला एकदा पुन्हा सावध करत आहे. एवं सृष्टी मिथ्या जाणोनी रक्षावे सगुण, ऐसी ही अनुभवाची खूण, अनुभवी जाणती श्रीराम. की एकूण एक लक्षात घ्यावे की सृष्टी मिथ्या आहे हे मनोमनी लक्षात ठेवून उपासनेसाठी सगुणाला सांभाळून ठेवावे व अनुभवी संतांनी जाणलेले हेच वर्म आहे. म्हणून सगुणाला कधीही कमी लेखू नये. हाच विषय पुढच्या समासात समर्थ सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.